हॅलो. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण "त" हे अक्षर बघणार आहे. आपण मागच्या 4 भागांपासून रेणुका माता प्रसन्न हे तोरणपट्टी बघतोय. आता आपले 4 भाग झालेले या तोरणपट्टीचे. आता आपण आजचा 5वा भाग बघणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपण "त" हे अक्षर कसं लिहायचं ते बघणार आहे. ज्यांनी मागचे भाग पाहिले नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली राहील. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि सुरुवातीपासून तोरण विणायचं असेल तर तिथून सुरुवात करू शकता. आता आपण "त" या अक्षराला सुरुवात करणार आहे. आपण सुरू करू. तर इथे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, इथे वरती 5 आणि खाली 5 असे 5-5 आपण खांब सोडलेले आहे इथे आणि लोकर साधी वापरलेली आहे आणि 12 नंबरची सुई आहे क्रोशेची. आता आपण सुरुवात करूया. आपण उलट साईडने आलेलो इकडे. उलट साईडने अगोदर हे 5 टाके आणि हे 2 व्हाईट कलरचे खांब विणायचे आपल्याला आता. आता अगोदर हे 5 खांब इथे विणून घेऊ आपण. तर आता इथे सुरुवातीला आपण 5 खांब विणून घेणार आहे हे. उलट बाजूने आलेलो आहे आपण आणि उलट बाजूने लाल 5 खांब इथे विणून घ्यायचे. आता इथे आपण हे 5 खांब इथे विणून घेतलेले लाल कलरचे. आता लाल लोकर मध्ये घ्यायची. व्हाईट कलर जो आपण उलट बाजूने राहूलेला आहे व्हाईट कलरचे 2 खांब विणायचे आपल्याला. हे लाल लोकर इकडे असे घेतले आपण पुढे आणि व्हाईट कलर वरती घेतला आणि व्हाईट कलरचे 2 खांब विणायचे. असे 2 खांब विणले आपण व्हाईट कलरचे. नंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 4 खांब विणायचे लाल कलरचे. तर हे अक्षर लिहितोय आपण इथे. इथे आपण 4 खांब विणून घेऊया. आता हे 4 खांब विणले आपण व्हाईट लोकर मध्ये घेतलेली होती. त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आता हे आपण 8 खांब विणून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 खांब आपल्याला व्हाईट विणायचे. म्हणजे आता पुढचे हे खांब आहे व्हाईट कलरचे विणून घ्यायचे. लाल लोकर घ्यायची पण मध्ये कारण पुढचे खांब आपल्याला लाल विणायचे. लाल लोकर मध्ये घेऊन 8 खांब आपण हे व्हाईट कलरचे विणून घेऊया. हे 8 विणून घेऊ आपण व्हाईट कलरचे. आता इथे आपले हे 8 खांब विणून झालेले. 8 खांब व्हाईट कलरचे विणून घेतले. आता ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजू म्हणून आणि पुढचे जे खांब आहे आपले 1 2 3 4 5 5 खांब आपण हे व्हाईट विणून घ्यायचे. आपले लाल विणून घ्यायचे. व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची. हे 5 उलट बाजूने आणि 5 सरळ बाजूने लाल खांब आपण हे विणून घेऊ. उलट बाजूने विणून झाल्यावर 2 चेन घ्यायच्या वर चढायचं आणि सरळ बाजूने आल्या 5 लाल खांब विणून घ्यायचे. आता इथे मी आपण ते 5 उलट बाजूने विणले परत असे 2 चेन घ्यायचे आणि परत सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर आता आपण इथे 2 चेन घेऊन सरळ बाजूने आलो. सरळ बाजूने आल्यावर आपण इथे 11 खांब विणून घेणार आहे. हे 5 6 7 8 9 10 11 11 खांब आहे आपल्याला लाल कलरचे विणायचे.
पण 5 खांबानंतर व्हाईट लोकर वरती घ्यायची आपल्याला, सोबत विणत पुढे आणायची. हे 5 खांब अगोदर विणून घेऊ आपण. 5 खांबानंतर व्हाईट लोकर वर उचलायची आणि सोबत पुढे आणायची 11 खांबांपर्यंत. आणि आपण इथे पाच खांब विणून झाले आपले. आता ही जी बॅक साईडला लोकर राहू दिली होती आपण व्हाईट कलरची, ही लोकर विणताना सोबत घ्यायची. अशी सुईवर चढवून घ्यायची हिला आणि सोबत घ्यायची पुढे. आता इथून आपण हे 1 2 3 4 5 6 खांब हे विणून घेणार आहे. म्हणजे पूर्ण आपण हे 11 खांब विणून घेणार आहे. हे 6 आणि हे 5 असे 11 खांब आपण हे लाल कलरची इथे विणून घेतो. आता व्हाईट लोकर आपण इथे उचलून घेतली आहे, ती सोबत विणून घ्यायची पुढे आणि हे 6 खांब इथे विणून घ्यायची. आपण इथे पूर्ण 11 खांब विणून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता आपण हे असे 11 खांब सरळ बाजूने आल्यानंतर विणून घेतलेले लाल कलरचे. 5 खांब विणल्यानंतर व्हाईट लोकर पुढे आणलेली इकडे. इथे लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे इथे. दोन व्हाईट खांब इथे विणून लावतो. आता व्हाईट लोकर मध्ये आणि 4 खांब लाल, हे जे 4 आहे आपले हे लाल विणून घ्यायचे. चार लाल विणल्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे. आणि 2 व्हाईट विणल्या. आता व्हाईट लोकर पुढे न्यायची, इकडेच राहू द्यायची मागे आणि त्याच काम लाल विणून घ्यायचे. आता इथे आपले हे 5 खांब लाल विणून झाले. चेन घेतले आपण, असं विणून घेतलं आपण हे इथे. आणि आता उलट बाजूने यायचं. उलट बाजूने आल्यावर हे 5 खांब अगोदर विणून घेऊ आपण इथे. आता हे आपले 5 खांब विणून झालेले आहेत. 5 खांब विणल्यानंतर आपण लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि इथे आपल्याला 14 व्हाईट खांब विणायचे.
इथपासून विणायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 आपल्याला व्हाईट खांब विणायची, लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 14 आपण इथे व्हाईट खांब विणून घेणार. आता इथे आपले हे 14 आपण हे व्हाईट खांब विणून घेतलेले आहे. 14 व्हाईट खांब विणल्यानंतर लोकर इकडेच राहू द्यायची व्हाईट, आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले ते आपण विणून घ्यावं अगोदर. 5 खांब उलट बाजूने आणि 5 खांब सरळ बाजूने विणून घ्यायचे. व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची. आता इथे हे 5 खांब सरळ बाजूने पण विणून घेतलेले, उलट बाजूने 5 खांब विणून घेतले अगोदर, मग चेन घेतल्या 2 आणि सरळ बाजूने येऊन 5 खांब विणून घेतले. मग त्याच्यानंतर पुढे आपण डालच खांब विणणार आहे. फक्त ही जी व्हाईट लोकर मागे राहू दिलेली ही आपण वरती आणायची इथपर्यंत. तर आता पुढे पूर्ण रेष आपली ही डाल खांबांची येणार आहे. फक्त व्हाईट लोकर इथे आपण वरती उचलून घ्यायची. व्हाईट लोकर आपल्याला इथे वर उचलून घ्यायची अशी आणि पुढे आणायची आडव्या रेषेपर्यंत. हे आपण पूर्ण इकडे हे काम लाल कलरचे विणायचे. ते विणून घेऊ आपण. व्हाईट लोकर पुढे घ्यायची सोबत. आता इथे आपण लाल खांब विणून घेतलेले पूर्ण. आता हे पूर्ण खांब आपले हे 17 आहे. इथपासून इथपर्यंत 17 खांब आहेत आपले हे लाल कलरचे. 5 खांब विणल्यानंतर आपण इथे व्हाईट लोकर पुढे आणलेली होती इथे सोबत. आता 17 खांब विणल्यानंतर आपण हे लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आडव्या रेषेचे 2 खांब विणायचे इथे फक्त. दोन व्हाईट खांब विणले इथे आडव्या रेषेच्या आता. परत व्हाईट लोकर बॅक साईडला राहू द्यायची आणि पुढचे 5 खांब आपण हे लाल कलरचे विणून घ्यायचे. सरळ बाजूने 5 आणि उलट बाजूने 5. तर हे 5 खांब इथे विणून घेऊ आपण सरळ बाजूने आणि उलट बाजूने. आता इथे आपण उलट बाजूने आलेलो इकडे, आणि उलट बाजूने आल्यानंतर पण 2 चेन घेतल्या आणि 5 खांब इथे लाल कलरचे विणून घेतले. आता लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आता पूर्ण रेष आपल्याला व्हाईट विणायची इथपर्यंत. तर हे आपण लाल लोकर मध्ये घ्यायला विसरायचं नाही, म्हणून लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट खांब विणून घ्यायचे आपल्याला. तर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 आपण व्हाईट खांब विणून घ्यायचे इथे उलट बाजूने आल्यावर. इथे हे व्हाईट खांब विणून घेऊ आपण इथे. हे पाहता इथे आपले हे 14 व्हाईट खांब विणून झालेले उलट बाजूने. आता ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि पुढचे खांब आपले डार्क कलरचे विणून घ्यायचे. हे अक्षर आता इथे विणून घ्यायचं. हे 5 खांब विणून आपण. उलट बाजूने 5 खांब विणून घेतले. आता परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने यायचं आणि हे 5 खांब अगोदर विणून घ्यायचे. इथे आपण सरळ बाजूने आल्यानंतर 5 खांब विणून घेतले. आता पुढे आपल्याला लालच खांब विणायचे 5.
आपल्या लालच खांबील न्यायचे पुढे फक्त व्हाईट लोकर वरती उचलून घ्यायची आणि इथपर्यंत यायचं. इथे आपण लालच खांब घ्यायचे फक्त व्हाईट लोकर पुढे घ्यायची आपण असे चढवून घ्यायचे. जे 14 खांब उरले ते आपण त्याच्यातले आपण 12 खांब घेऊन घ्यायचे आहेत. व्हाईट लोकर सोबत घ्यायची. आपण इकडे इथपर्यंत विरून घेऊ. आता इथे आपण हे खांब विरून घेतले. आता हे पूर्ण आपले 17 खांब सरळ बाजूने आल्यावर आपण पूर्ण 17 खांब विरून घेतले आणि सुरुवातीला 5 विणले व्हाईट लोकर सोबत आणली इकडे विणत आणि पुढे आपण 12 खांब विणले. अशा 12 आणि हे 5 असे 17 खांब विणलेले आपण. हे आता हे 17 खांब विणल्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि दोन्ही ते आडव्या रेषेचे व्हाईट खांब विणून घ्यायचे. हे 2 खांब विणले व्हाईट कलरचे. व्हाईट लोकर मागे लावून घ्यायची आणि 5 लाल खांब विणून घ्यायचे इथे. इथे विणून तयार झाले. हे माता हे अक्षर आपले इथे लिहून तयार झालेले आहे पूर्ण. त कसं लिहायचं ते बघितलं आपण आजच्या भागामध्ये. आणि आता आपल्या इथे त लिहून पूर्ण झालेलं आहे. रेणुका माता हे आपले 2 शब्द आजच्या भागामध्ये तयार झाले. असं आपलं रेणुका माता हे अक्षर इथे लिहून तयार झालेले आहे. आणि आता याच्या पुढे आपल्याला प्रसन्न हे लिहायचं. पण प्रसन्न हे मी अगोदर लिहून दाखवलेलं आहे. तर मी व्हिडिओची लिंक टाकेल त्याच्यातून तुम्ही पाहून लिहू शकता. आणि जर तुम्हाला याच्या सोबतच हवं असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की प्रसन्न पण लिहून दाखवा म्हणून. मी अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे प्रसन्न कसं लिहायचं. तर तिथे जाऊन मी लिंक टाकेल याच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही प्रसन्न हे अक्षर कसं लिहायचं ते बघू शकता. आणि जर ह्याच व्हिडिओ सोबत जर हवं असेल प्रसन्न लिहायचं तर तसंही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे मग आपण पुढचा पार्ट प्रसन्नाचा बनवू. आता हे आपल्या इथे रेणुका माता हे लिहून झालेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.